ह्या मातृशक्तीचा आज उपासना चालू आहे। ज्या अंजनीनं भगवान आम्हाला हनुमंतराय दिले, ज्या कौशल्य मातानं प्रभू रामचंद्र दिले, अनेकांचं उच्चारण करा, एक एक कोणी देव दिले, कोणी संत दिले, त्या म्हाळसा मातेनं आम्हाला जनार्दन स्वामी दिले। त्या म्हाळसा मातेचं स्मरण झालं पाहिजे, लक्षात घ्या। विशेष म्हणजे त्याहीपेक्षा ज्या म्हाळसा मातेनं गिरजा मातेची सेवा केली, म्हाळसा मातेच्या आईनं सुद्धा गिरजा मातेची सेवा केली, अखंड पायी चालली आणि त्यानंतर सांगितलं, म्हाळसा तू पण जा तिथं, तू पण वारी कर, तू पण पायी जा। आणि त्या म्हाळसा मातेनं दुसरं काहीच मागलं नाही, फक्त असाच पदर पसरला आणि त्या गिरजा मातेने जे फूल टाकलं ते भगवान शंकराचा अंश अवतार टाकल्यानंतर तेच म्हणजे आम्हाला जनार्दन बाबा मिळालेले। उपासनेचं हे फळ आम्हाला मिळालेलं आहे, तपश्चर्याचं ते म्हाळसा मातेकडून मिळालेलं फळ आहे। ज्यावेळेस आम्ही चरित्र ऐकतो आणि चरित्र ऐकल्यानंतर बाबाजी ज्यावेळेस आपलं दहेगाव सोडून निघतात, दहेगावचा एवढा त्यांना त्रास सहन करून ज्यावेळेस ते बाहेर पडतात तर सगळ्या डोळ्यांना अश्रू लागतात की काय बाबाजी होते, काय त्यांचा त्याग होता, काय घरामध्ये त्यांना त्रास होता, अगदी कष्टमय जीवन गेलेले सद्गुरू जनार्दन स्वामी, जगाच्या कल्याणासाठी आलेले सद्गुरू जनार्दन स्वामी आम्हाला खरं